नमस्कार. आपण आज स्टॉकडेल पॅराडॉक्स बघणार आहे. स्टॉकडेल पॅराडॉक्स हे ॲडमिरल जेम्स जेम्स स्टॉकडेल ह्याची एक स्टोरी आहे आणि त्याच्यावरून ती हे झालं की आशेचा आणि वास्तवाचा एक संबंध जोडणारा, म्हणजे त्यात त्यानं कधीही आशा सोडू नका, पण वास्तवापासूनही कधी पळू नका. अशा आशयाचे ते जे ते थेअरी आहे आणि ते आपण बघणार आहे. व्हिएतनाम युद्ध चालू होतं आणि त्यावेळी ॲडमिरल स्टॉकडेल हा प्रवास करत असताना त्याचं विमान शत्रूच्या राज्यात कोसळलं आणि शत्रूच्या राज्यात कोसळल्यानंतर त्याला पकडण्यात आलं, त्याचं आतोनात हाल करण्यात आलं, त्याचा हातपाय तोडण्यात आलं, त्याचं जेवण कमी केलं, मानसिक शारीरिक छळ चालू झाला. प्रचंड हाल होतं. त्यावेळी त्याच्याबरोबर अनेक दुसरे साथीदार होते, ते काही ह्यांना छळात ते एक्सपायर झाले, वारले गेले. आणि काही जण होते ते एक भुरटा आशावाद पाळायचे की आपल्याला ह्या ख्रिसमसला सोडण्यात येईल, ह्या ईस्टरला सोडण्यात येईल, आपण ह्यावेळी जिंकू. हे असे कोणतेही तथ्य नसणारी तारीख द्यायची आणि त्या तारखेच्या आशेवर राहायचे. आणि ही आशा, तारीख यायची आणि जायची आणि ही आशा काही पूर्ण व्हायची नाही. त्याच्यामुळे काही काळानंतर तेही ते मरून गेले. पण स्टॉकडेल त्यातला नव्हता. स्टॉकडेलनं एक त्यावेळी तो म्हणायचा की मी खात्रीनं सांगतो की आपण जिंकू. कधी जिंकू माहीत नाही. पण आजची जी कंडिशन आहे ती खूप भयानक आहे आणि ही मी नाकारत नाही. पण आपण 100% जिंकू. म्हणजे वास्तव आणि आशा ह्या दोन्हीचा संगम ह्या वाक्यात दिसून येते. आणि असंच त्यानं ह्या भावनेतून दिवस काढले आणि तब्बल 8 वर्ष तो त्या कैदेत राहिला. आणि 8 वर्षानंतर युद्ध संपल्यानंतर ज्यावेळी तो मुक्त झाला, त्यानंतर ही थिअरी स्टॉकडेल पॅराडॉक्स म्हणून फेमस झाली. आणि किती परिस्थिती कठीण असली तरी आपली आशा सोडायची नाही. पण असं नाही की भुरटा आशावाद बाळगायचा. त्यानं एक मनातली आशा कधी सोडायची नाही आणि परिस्थिती जी असेल ती स्वीकारायची आणि ती फेस करायची. अशा आशयाची थेअरी आहे. आणि ती भरपूर, म्हणजे आपल्याला अनेक वेळा कंडिशन खराब असते, पण आपल्याला भविष्यात एखादी गोष्ट ठरवलेली असली की ते आपण ती घडणार असते, फक्त त्याला थोडासा संयम बाळगायला लागतो आणि योग्य वेळेसाठी संयम बाळगावा लागतो. तुम्ही समजा एक गोष्ट वर्षभरानं घडणार आहे आणि ती लगेच 2 दिवसात घडणार आहे म्हणून जर तुम्ही असा भुरटा आशावाद बाळगला तर तुम्ही त्या स्टॉकडेलच्या मित्रांप्रमाणे तुम्ही एक्सपायर होऊन जाशील, भावनिकदृष्ट्या एक्सपायर होऊन जातील. पण स्टॉकडेलसारखं भावनेचा आणि आशेचा संयम बाळगला की यश किंचित दूर असते, ते आपल्याला ते मिळून जाते.